तुम्हाला सेकंड चॅप्टर मध्ये 2 मॉड्यूल आहेत. फर्स्ट आहे OSI रेफरन्स मॉडेल, जे आपण पाहिलेलं. नेटवर्क टू डेटा ट्रान्समिट करताना कोणत्या वेनी करतो काय. आणि तुमचं सेकंड रेफरन्स मॉडेल आहे TCP/IP रेफरन्स मॉडेल. तर TCP/IP रेफरन्स मॉडेल आज आपण पाहणार आहोत. आवाज येतोय ना सगळ्यांना? आता डेटा जो नेटवर्क ट्रान्समिट करतो, एक ट्रान्सफर करणारा आणि एक रिसिव्हर करणारा असतो. तसंच ट्रान्सफर करणारा सोर्स आणि डेस्टिनेशन एक जण मल्टिपल लोकांना पाठवू शकतो. डेस्टिनेशन मध्ये रिसिव्ह होताना जो नेटवर्क मधून डेटा जातो, तुम्ही आता सेंडर जर असेल आणि 5-6 लोकांना डेटा ऍट अ टाइम पाठवत असताल, तर तो आयडेंटिफाय नेटवर्क मध्ये कसं त्याला ऍड्रेसिंग देऊन आयडेंटिफाय केला जातो, प्रत्येकाचा IP ऍड्रेस कसा दिला जातो. तर पहा, हे तुमचं TCP/IP रेफरन्स मॉडेल. तर TCP/IP रेफरन्स मॉडेल काय आहे ते आधी पाहू. TCP/IP reference model was developed prior to OSI model. The major design goal of this model काय आहे? मेजर डिझाईन गोल काय आहे यामध्ये? टू कनेक्ट मल्टिपल नेटवर्क. आता तुम्ही मल्टिपल नेटवर्क, तुम्ही जो डेस्टिनेशन पर्यंत पाठवताय असे मल्टिपल नेटवर्कला कनेक्ट असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हणलं, तुम्ही नेटवर्क एकाचं एका कंपनीचं असेल, दुसऱ्याचं दुसऱ्या, असं मल्टिपल नेटवर्क, जिओ आहे, एअरटेल आहे, असे जे कनेक्ट झालेत आणि ट्रान्सफर असं नाही का एअरटेलचा मोबाईल असेल तर नेट थ्रू पाठवलं तर एअरटेलच्याच याला सिमला पोहोचणं, असं नाही. आता काय एअरटेल थ्रू जरी पाठवलं नेटवर्क थ्रू तरी तो प्रत्येकाला पोहोचते, जिओ थ्रू पाठवलं तरी प्रत्येकाला पोहोचते. मग TCP/IP रेफरन्स मॉडेल कसं डिस्टिंग्विश केलं पहा. To connect multiple network together so that they appear as a single network. मल्टिपल नेटवर्कला कनेक्ट करतोय आणि आपण कसं नेटवर्क कनेक्ट करतोय, तुम्ही जिओ आहे एनीवेअर ट्रान्समिट करू शकता त्या नेटवर्क थ्रू, सिंगल नेटवर्क थ्रू. टू सर्वाइव्ह आफ्टर पार्शल सबनेट हार्डवेअर फेल्युअर. पूर्वी आणखी एक असं काय होतं माहिती का, आता HPचा सपोज लॅपटॉप घ्या तुम्ही, अदर डेलचा लॅपटॉप घ्या, त्याच्या हार्डवेअर वगैरे फॉल्टी हे झाले तर अदर कोणत्याचे आपण यूज करत नव्हतो. मग हे कम्पॅटेबल पण झालं पाहिजे नेटवर्क मधून डेटा जाताना, हार्डवेअरचा पण कोणता प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. टू प्रोव्हाइड फ्लेक्झिबल आर्किटेक्चर. हे आर्किटेक्चर कसं पाहिजे, फ्लेक्झिबल पाहिजे. मग ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल, यालाच आपण शॉर्ट मध्ये म्हणतो TCP/IP. म्हणजे दोन याचं बनलेलं आहे. TCP एक प्रोटोकॉल आहे आणि IP एक प्रोटोकॉल आहे. TCP ट्रान्समिशन कंट्रोल, IP इंटरनेट प्रोटोकॉल, दोन्ही कंबाईन एकत्र येऊन आपलं बनलंय हे रेफरन्स मॉडेल. मग याच्यामध्ये 4 लेअर असतात. OSI रेफरन्स मॉडेल मध्ये किती लेअर होते? 7 लेअर होते. TCP/IP मध्ये 4 लेअर असतात. 4 लेअर असतात. ते कोणते असतात पहा. फर्स्ट आहे तुमचा होस्ट टू नेटवर्क, त्यानंतर आहे इंटरनेट लेअर, त्यानंतरचा थर्ड आहे ट्रान्सपोर्ट लेअर आणि फोर्थ आहे आता ऍप्लिकेशन लेअर. त्याची शॉर्ट मध्ये हिस्ट्री काय आहे पहा TCPची. TCP मॉडेल कधी बिल्ड झालंय, म्हणजे डेव्हलप ऑन द कोणी केलंय, ARPANET मॉडेल म्हणून, विच वॉज डेव्हलप बाय कशासाठी, ARPAS म्हणजे काय, ऍडव्हान्स रिसोर्स प्रोजेक्ट एजन्सी, ARPA ऑफ द US डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स इन द कधी 1960. ARPANET very successful but was unable to connect diverse network. These lead to develop of the architecture of internetworking. This model built before the OSI model. आता पहा, काल जे आपण पाहिलं OSI मॉडेल लक्षात असेल तर पहा, OSI कधी बिल्ड झालेलं आहे 1970 ला, पण TCP/IP कधी बिल्ड झालेलं आहे पहा, TCP/IP 1960 ला. आणि कोणी केलेलं आहे, ARPANET मॉडेलनी. तुमचं ऍडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीने डेव्हलप केलेलं आहे. कधी 1960 ला, OSI 1970 ला. OSI मध्ये 7 लेअर केलेले आहेत आणि TCP/IP मध्ये किती लेअर होते? 4 लेअर आहे. होस्ट टू नेटवर्क, इंटरनेटवर्क, ट्रान्सपोर्ट आणि ऍप्लिकेशन. आता हे मॉडेल डिझाईन करण्याचा मेन एमच काय आहे TCP/IP मॉडेल डिझाईन करताना, इथं पहा, कनेक्ट मल्टिपल नेटवर्क टुगेदर सो दॅट दे
appear as the single network. मल्टिपल नेटवर्कला कनेक्ट करायचंय आपल्याकडे जरी सिंगल नेटवर्क. फॉर एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करा तुमचं सिम कार्ड एका कंपनीचं आहे, तर त्याच कंपनीच्याला आपण नेटवर्क थ्रू मोबाईल मेसेज नाही पाठवत, सगळ्याला जातं. एअरटेलला जाईल, BSNL ला जाईल, आयडियाला जाईल. मग याचा मेन पर्पज काय आहे, कसं कनेक्ट करायचंय मल्टिपल नेटवर्क्सला. त्यानंतर काय केलं आपण, सर्वे आफ्टर द पार्शल सबनेट हार्डवेअर फेल्युअर. आता इथं हार्डवेअर कम्पॅटेबल पाहिजे. तुम्ही आता एक याचं डिव्हाइस वापरत असाल तर अदर पण त्याला कम्पॅटेबल झाले पाहिजे. तुम्ही पाठवणारा मेसेज, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही नेटवर्क थ्रू पाठवलेला आहे, तुम्ही एका कंपनीचा मोबाईल वापरतोय, ज्याच्यापर्यंत पोहोचतोय त्याचा दुसऱ्या कंपनीचा असेल. मग असं नाही पाहिजे, हार्डवेअर कम्पॅटेबल पण पाहिजे गेलेल्या नेटवर्क थ्रू मेसेज. तुम्ही जो कंपनीचा वापरताय त्याच कंपनीचा समोरचा वापरणं असं नाहीये. मग सेकंड पर्पज काय होता, सर्वे आफ्टर पार्शल सबनेट हार्डवेअर फेल्युअर. नेटवर्क शुड बी एबल टू सर्वाइव्ह लॉस ऑफ सबनेट हार्डवेअर. आणि थर्ड वाला आहे तुमचं फ्लेक्झिबल आर्किटेक्चर. फ्लेक्झिबल आर्किटेक्चरची का गरज पडली, ऍप्लिकेशन ऑन डिफरंट नेटवर्क वेअर द डायव्हर्स. असे 3 पर्पज आहे त्याचे. पहिला मेन लक्षात ठेवा, कनेक्ट करायचं आहे मल्टिपल नेटवर्कला. कशापासून, सिंगल नेटवर्क पासून. मग आता त्याची हिस्ट्री काय आहे, कधी डेव्हलप झालेलं आहे, 1960 ला. तर आता इथं पहा काय करायचं, OSI मध्ये 7 लेअर आहेत, त्यालाच रिलेट करून TCP/IP लक्षात ठेवायचा. आपण काय म्हणलं होतं इकडं, फिजिकल लेअर, डेटा लिंक लेअर. फिजिकल म्हणजे तुमच्या केबल, वायर. डेटा लिंक लेअर मधून जेव्हा डिवायडेशन होतं तेव्हा तुमचे राउटर वगैरे, म्हणजे तुमचे लॅनचे केबल वगैरे, हे झालं फिजिकल डिव्हाइस. डेटा लिंक मध्ये राउटर आला, त्या राउटरला तुम्ही मल्टिपल लॅन केबल कनेक्ट करता, हा झाला डेटा लिंक लेअर. नेटवर्क त्याला डेस्टिनेशन ऍड्रेस आयडेंटिफाय होतो. अशा वेणीवरती ऍप्लिकेशन पर्यंत रिसिव्हर साईड असेल तर आणि सेंडर असेल तर इकडनं इकडं. मग TCP/IP मध्ये 4 लेअर केले. पहिला लेअर केला होस्ट टू नेटवर्क. होस्ट टू नेटवर्क म्हणजेच कोणता, तुमचा इकडचा फिजिकल आणि डेटा लिंक लेअर. नंतर केला इंटरनेटवर्क. आता TCP/IP म्हणून इथं नाव दिले. सेकंड लेअरला याचा इंटरनेट. इंटरनेट म्हणजेच कोणता, नेटवर्क लेअर. इथं आयडेंटिफाय केला जातो IP ऍड्रेसनी. नंतर आहे तुमचा ट्रान्सपोर्ट. इकडं पण सेम नाव आहे ट्रान्सपोर्ट. आता सेशन प्रेझेंटेशन नॉट प्रेझेंट इन द मॉडेल. TCP/IP मध्ये हे 2 लेअर प्रेझेंट नाही. मग ट्रान्सपोर्ट लेअरच या दोघांचं काम करतोय. काय करतो, ट्रान्सपोर्ट मध्ये सगळा बंच एकत्र घेतोय. रिसिव्हर साईडला असेल, सेंडर साईडला असेल तर तो स्मॉल पार्ट मध्ये स्प्लिट करतो. सेशन काय एंड टू एंड पर्यंत जातोय, ते प्रेझेंटेशन पर्यंत जातोय, मग ऍप्लिकेशनला देतोय. ह्याच्यामध्ये हे 2 लेअर प्रेझेंट, नाव नाही त्यांचे, पण हे वर्किंग करतोय ट्रान्सपोर्ट लेअर. आणि मग जातोय तुमचं ऍप्लिकेशन, हा झाला TCP. सेंडर साईड असेल तर इकडच्या साईडने. 4 लेअर आहेत कोणते, होस्ट टू नेटवर्क, इंटरनेट, ट्रान्सपोर्ट आणि ऍप्लिकेशन. आता पहा डायग्राम रिलेट. जेव्हा तुमचं नेटवर्क, होस्ट टू नेटवर्क हा लेअर येतो, तेव्हा त्याच्यामध्ये काय होते पहा. मग फॉर एक्झाम्पल होस्ट टू नेटवर्क जे फिजिकल डिव्हाइसेस, फॉर एक्झाम्पल काय दिले, आता हा डेटा लिंक लेअर आणि फिजिकल दोन्ही कंबाईन लेअर आहे OSI मधला. मग याच्यामध्ये काय काय येतं पहा, लॅन, पॅकेट रेडिओ, सॅटनेट, ARPANET, हे सगळे कशामध्ये येतात, होस्ट टू नेटवर्क मध्ये. नेटवर्क लेअरचं कामच काय आहे, आपल्या डेस्टिनेशन पर्यंत जाण्यासाठी एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर देणे, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, IP ऍड्रेस. फ्रॉम टू, कुठून आला आणि कुठे पाठवायचंय. मग हे कुठे चालतं, नेटवर्क लेअर मध्ये. म्हणजेच इकडचा कोणता तुमचा इंटरनेट लेअर, इथं फक्त काय लागतो, प्रोटोकॉल कोणता, IP. नंतर तुमचा ट्रान्सपोर्ट लेअर. ट्रान्सपोर्ट लेअर मध्ये 2 प्रोटोकॉल येतात पहा. प्रोटोकॉल कोणते, TCP. एक्झाम साठी डायग्राम लक्षात ठेवा आणि वर्किंग लक्षात ठेवल्यावर लक्षात राहील. म्हणजे TCP, UDP. TCP म्हणजे काय, आता तुमचा ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. आणि UDP म्हणजे काय, युजर डेटाग्राम प्रोटोकॉल. खाली परत एक्सप्लेन करा, पण इन शॉर्ट सांगते. TCP आता फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण सर्व्हिसेस पाहिल्या होत्या 2, कनेक्शन ओरिएंटेड आणि कनेक्शन लेस. आवाज येतोय ना सगळ्यांना? हो. फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण 2 सर्व्हिसेस पाहिल्या होत्या, कनेक्शन ओरिएंटेड आणि कनेक्शन लेस. आता पहा इथं ती रिलेट करायची.
इथे दोन प्रोटोकॉल येतात, TCP आणि UDP. TCP काय आहे? ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. आता ह्या प्रोटोकॉलचं काम काय पहा. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल म्हणजे काय? हा कनेक्शन ओरिएंटेड सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. काय कनेक्शन ओरिएंटेड प्रोटोकॉल आहे? हा रिलेबल आहे, म्हणजे डेटा पोहोचण्याची गॅरंटी असती, लॉस होण्याची पॉसिबिलिटी नसती. कशामध्ये? TCP. UDP म्हणजे काय? युजर डेटाग्राम प्रोटोकॉल. हा काय आहे? कनेक्शन लेस सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. ह्याच्यामध्ये अनरिलायबल आहे, डेटा लॉस होण्याची पॉसिबिलिटी असते. कशामध्ये? UDP मध्ये. त्यानंतरचा येतो ऍप्लिकेशन लेअर. ऍप्लिकेशन लेअर मध्ये एवढे प्रोटोकॉल येतात, म्हणजे ऍप्लिकेशन म्हणजे तुम्ही आता फाईल ट्रान्सफरचा असेल, ईमेल थ्रू वापरत असेल तर SMTP. त्यानंतर एखाद्या वेबसाईटला वगैरे डोमेन नेम असतं .com .in, तेव्हा DNS येतो. FTP फाईल ट्रान्सफरिंग प्रोटोकॉल आहे. टेलिनेट टेलिकॉम कम्युनिकेशन थ्रू असेल तर, म्हणजे असे वेगवेगळे येतात. इथं फॉर एक्झाम्पल 4 सांगितले. ऍप्लिकेशन लेअर मध्ये काय आला? टेलिनेट, त्यानंतर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, SMT सिंपल मेल ट्रान्सफरिंग प्रोटोकॉल आहे, DNS डोमेन नेम सिस्टीम. असे एवढं याचं आर्किटेक्चर आहे. कोणत्या मॉडेलचं? TCP IP मॉडेल. बेसिक समजला असं नव्हतो. आता त्यानंतर आपला फर्स्ट लेअर आहे कोणता? होस्ट टू होस्ट. होस्ट टू नेटवर्क लेअर म्हणून तो पाहूया. हा होस्ट टू नेटवर्क लेअर. होस्ट टू नेटवर्क लेअरचं वर्किंग काय आहे ते पहा. हा काय आहे? आता आपण डायग्राम जेव्हा काढली होती, फिजिकल लेअरला 1 नंबर घेता, डेटा लिंक लेअरला 2 नंबर, तसा इकडे होस्ट टू नेटवर्क मध्ये कशाचं कॉम्बिनेशन आहे? डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअरचं. मग त्याला हा काय? लोएस्ट लेअर ऑफ ऑल, सगळ्यात लास्टचा लेअर आहे. प्रोटोकॉल इज यूज टू कनेक्ट टू द होस्ट. याचा पर्पज काय का? नेटवर्कला कनेक्ट कशा थ्रू करायचंय? प्रोटोकॉल थ्रू. पहा, प्रोटोकॉल इज यूज टू कनेक्ट होस्ट सो दॅट पॅकेट कॅन बी सेंट ओव्हर. मग आता इथं काय करतो आपण? जो डेटा असेल बिट मध्ये आलेला, त्याचं पॅकेट मध्ये कन्वर्ट करून आपण नेटवर्क पर्यंत पाठवतोय. अशामध्ये होस्ट टू नेटवर्क लेअर मध्ये. त्यानंतर व्हॅरीज फ्रॉम होस्ट टू होस्ट अँड नेटवर्क टू नेटवर्क. मग इथं काय? होस्ट टू नेटवर्क दिलेलं आहे. मग आलेला डेटा फिजिकल लेअर मध्ये जोपर्यंत आपला लॅन केबल थ्रू जात असेल तेव्हा आपण काय म्हणतोय? आपले 2 पार्ट केले त्याचे, होस्ट टू होस्ट आणि नेटवर्क टू नेटवर्क. त्यालाच नाव दिले होस्ट टू नेटवर्क लेअर. इथे काय करते? हा TCP मॉडेल जो आहे त्याच्यामध्ये जो लोएस्ट लेवलचा, ही डायग्राम पाहतात, जो लोएस्ट लेवलचा लेअर आहे म्हणजे कोणता? होस्ट टू नेटवर्क. याला काय सांगितलेलं आहे? नेटवर्क. कोणताही अदर प्रोटोकॉल नाही याच्यामध्ये. आणि अदर जे 3 लेअर आहे त्याच्यामध्ये प्रोटोकॉल्स आहेत, हे बाकी सगळे. दिस लेअर करस्पॉन्ड्स टू कशाचं करस्पॉन्ड कशा करतात? OSI च्या फिजिकल आणि डेटा लिंक लेअरला. इट सपोर्ट एनी लो लेवल कम्युनिकेशन प्रोटोकॉल. कोणता? होस्ट टू नेटवर्क लेअर. नंतरचा आहे तुमचा इंटरनेट लेअर. त्यालाच म्हटलं जातं इंटरनेट किंवा नेटवर्क लेअर. याच्यामध्ये पहा, याचं काम काय आहे? Selection of packet switching network which is based on connectionless inter-network layer is called internet layer. त्याची डेफिनेशन काय? सिलेक्शन ऑफ पॅकेट स्विचिंग नेटवर्क. आता इथं आपल्याला नेटवर्क लेअर मध्ये सोर्स माहिती असतो, डेस्टिनेशन पर्यंत आपण ऍड्रेस देतोय. मग सिलेक्शन ऑफ पॅकेट स्विचिंग नेटवर्क विच इज बेस्ड ऑन काय वापरते? कोणती? कनेक्शनलेस म्हणजेच कोणता? UDP. आणि कनेक्शन ओरिएंटेड आला तर TCP. सिलेक्शन ऑफ पॅकेट स्विचिंग नेटवर्क विच इज बेस्ड ऑन कनेक्शनलेस इंटर नेटवर्क लेअर इज कॉल्ड, त्याला काय म्हणतोय? इंटरनेट लेअर. एक्झामला इंटरनेट लेअरची डेफिनेशन येऊ शकते. याचं वर्किंग काय? सिलेक्शन ऑफ पॅकेट स्विचिंग नेटवर्क. पॅकेट स्विचिंग नेटवर्क होतोय विच इज बेस्ड ऑन, जे पॅकेट स्विचिंग होतोय कशाच्या बेसवर होतोय? कनेक्शनलेस म्हणजेच UDP. इट इज अ लेअर विच इज होल्ड द होल आर्किटेक्चर टुगेदर.
आपण याच्यापर्यंत सगळा डेटा आला फिजिकल आणि डेटा लिंकिंग म्हणजे होस्ट टू नेटवर्क यांनी जर डेस्टिनेशनच्या ऍड्रेसेस डिस्ट्रीब्यूट केलं नाही तर इथं काय करतोय सगळं आर्किटेक्चर इथं होल्ड होऊ शकतंय कारण की पुढे जाणारच नाहीये. मग इट इज अ लेअर विच होल्ड द होल आर्किटेक्चर का तर इथं फ्रॉम आणि टू आपल्याला कुठे पाठवायचंय हे जर माहित नसेल तर मध्येच ब्रेक होऊ शकतंय होल्ड करू शकतोय. इट हेल्प द पॅकेट टू ट्रॅव्हल इंडिपेंडेंटली टू द डेस्टिनेशन. हा काय करतोय तुम्ही 10 लोकांना ऍट अ टाइम पाठवायचे असाल तर प्रत्येकाचा युनिक आयडेंटिफिकेशन देऊन त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. मग तुमचे जे पॅकेट्स आलेला जो डेटा असेल तो ट्रॅव्हल कसा होतोय इंडिपेंडेंटली कोणापर्यंत डेस्टिनेशन पर्यंत. त्यानंतरचा पॉइंट आहे ऑर्डर इन विच पॅकेट आर रिसीव्ह इज डिफरंट फ्रॉम द वे दे आर सेंड. त्यानंतर IP याच्यामध्ये आता तुम्ही 10 लोकांना पाठवत असताना पहिल्याला 1 नंबर दिला दुसऱ्याला 2 दुसऱ्याला 3 4 5 असे दिले. समोरच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असेल तर पहिल्या नंबरचं ऑर्डरनी त्याच वेनी जाईन असं नाही. पहा ऑर्डर इन विच पॅकेट आर रिसीव्ह डिफरंट फ्रॉम द वे दॅट आर सेंड. म्हणजे तुम्ही पाठवलाय 10 लोकांना पाठवलंय पहिल्याला अगोदर पाठवला असेल तर त्याला 2 नंबरला जाईल 3 नंबरला जाईल त्याची ज्या सिक्वेन्सनी तुम्ही पाठवला असेल त्या सिक्वेन्सनी रिसिव्हर पर्यंत रिसिव्ह होईन असं सांगता येत नाही. त्यानंतर आहे इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजेच IP. इट इज यूज इन दिस लेअर. कोणता प्रोटोकॉल वापरला जातो ह्या लेअर मध्ये IP प्रोटोकॉल. द व्हेरियस फंक्शन्स परफॉर्म कोणकोणते फंक्शन परफॉर्म करतात डिलिव्हरिंग IP पॅकेट्स परफॉर्मिंग राउटिंग अवॉइडिंग कंजेक्शन हे फंक्शन परफॉर्म करतं. कोणता लेअर आहे इंटरनेट लेअर. इंटरनेट लेअरचं काम काय आहे पॅकेट स्विचिंग नेटवर्क हे करतो आणि कशाच्या बेसवर कनेक्शन लेसचा म्हणजेच UDP. हीच लेअर होल्ड काय करतोय ह्या लेअर पासून जर फ्रॉम टू ऍड्रेस नाही दिले आपण तर होल आर्किटेक्चर थांबू शकते इथे. याच्यामध्ये पॅकेट कसे ट्रॅव्हल होतात इंडिपेंडेंटली. त्यानंतर ज्या वेळी तुम्ही पॅकेट म्हणजे तुम्ही कन्सिडर करा एखाद्याला मेसेज पाठवताय तर ते ट्रॅव्हल होताना नेटवर्क मधून जाताना इंडिपेंडेंटली जातात आणि जे तुम्ही मेसेज पाठवले असतात याचा पर्पज काय आहे कनेक्ट मल्टिपल नेटवर्क मल्टिपल लोक एकत्र ट्रॅव्हल करायचे नेटवर्क थ्रू मेसेज ह्या मॉडेलचा मेन पर्पज आहे. मग याच्यामध्ये जो ऑर्डर असेल ज्या वेळी पाठवला असेल समोरच्याला त्याच वेळी रिसिव्ह होईल असं सांगता येत नाही. सिक्वेन्स चेंज होऊ शकतो. आणि कोणता प्रोटोकॉल वापरला जातो IP प्रोटोकॉल. आणि फंक्शन कोणते परफॉर्म करतात डिलिव्हरिंग IP पॅकेट्स परफॉर्मिंग राउटिंग अवॉइडिंग कंजेक्शन. समजले 2 लेअर. बोला. हो हो होस्ट टू नेटवर्कचं काय काम आहे बरं होस्ट टू नेटवर्क मध्ये काय होतं बरं OSI मॉडेलचे कोणते 2 लेअर होस्ट टू नेटवर्क मध्ये येतात सांगा. physical and data link layer. अरे बोला. Physical and data link layer. ओके मेन हा लेअर कळणं इम्पॉर्टंट आहे. पूर्ण फंक्शन याच्यातून परफॉर्म होते आणि इंटरनेट किंवा नेटवर्क लेअर याच्यामध्ये आपण काय काय फंक्शन परफॉर्म करतो बरं समोर transport the data packages. आणि ज्या वेळी आपण पाठवलं असेल त्याच वेळी मल्टिपल लोकांना पाठवलं असेल त्याच वेळी समोरच्याला भेटेल का ते No. नेटवर्क मधून जाताना No. हो No. 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 हो कोण म्हणते आता तुम्ही 10 लोकांना ऍट अ टाइम मेसेज पाठवला आहे
फर्स्ट 10 लोकांना त्याच वेळी ऍड्रेसिंग त्याला सपोज गेला असेल ABC असं काहीतरी ऍड्रेसिंग दिला असेल. IP ऍड्रेस मध्ये ऍड्रेसिंग आता 4 याच्यामध्ये देतो ते पाहू आपण. तर त्याच वेळी भेटेल का? A ला तुम्ही 1 नंबरला पाठवला असेल, B ला 2 नंबरला पाठवला असेल, अशा वेळी जातोय. तर सपोज डिलिव्हर समोरच्या पर्यंत पोहोचला त्या सिक्वेन्सनी पोहोचन का? बोला. बोला. पहा ऑर्डर कशी असते, तुम्ही ज्या वेळी जे पॅकेट जो मेसेज पाठवला असो तो रिसीव्ह होताना त्याची ऑर्डर डिफरंट फ्रॉम द वे दॅट आर सेंड. सिक्वेन्स जो दिला असं का तुम्ही पाठवलेल्या नेटवर्क थ्रू पाठवल्या समोरच्या कोण रिसीव्ह होण्याचा वेळ पण वेगळा असू शकतोय ना, हे याच्यामध्ये चालतंय. ऑर्डर डिफरंट येते. त्यानंतरचा आहे थर्ड लेअर ट्रान्सपोर्ट लेअर. पहा ट्रान्सपोर्ट लेअर काय करतोय, ट्रान्सपोर्ट लेअरचं काम काय आता इथं पहा. इट डिसाइड इफ डेटा ट्रान्समिशन शुड बी ऑन पॅरलल पाथ और सिंगल पाथ. हा काय डिसाइड करतोय, डेटा ट्रान्समिशन शुड बी पॅरलल पाथ और सिंगल पाथ. त्यानंतर फंक्शन सच आज ट्रान्सपोर्ट लेअर मध्ये कोणते फंक्शन परफॉर्म होतात इथं पहा. पॅरलल पाथ और सिंगल पाथ मीन्स आता इथं डेटा फ्लो होण्याचा वे कसा आहे हा वापरतोय. मग मल्टिप्लेक्सिंग. त्यानंतर सेगमेंटिंग म्हणजे तुमचा स्प्लिटिंग. कालच पाहिल्याप्रमाणे जो एकत्र डेटा असेल तो सगळा गेल्यानंतर लॉस न होता त्याची छोटे पार्ट मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करतो, स्प्लिट करतो सेंडर साईडला, आणि रिसिव्हर साईडला गेल्यावर काय करतो, जो डिस्ट्रीब्यूट झालेला डेटा असेल त्याचा परत एक बंच करून पुढे पाठवतो. मग ट्रान्सपोर्ट लेअर याच्यामध्ये वर्किंग काय करतोय, functions such as multiplexing, segmenting, splitting on the data is done by transport layer. Application can read write to the transport layer. Transport layer adds header information to the data. काय करतोय, adds header information to the data. Transport layer break the message. डेटा म्हणजे तुमचा मेसेज जो असेल तो ब्रेक द मेसेज इंटू स्मॉल युनिट्स. कालच पाहिल्यापर्यंत सेंटर साईड असेल तर काय करतोय, जो लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असेल त्याचं स्मॉल याच्यामध्ये डिवाइड करतोय. दॅट दे आर हँडल मोर इफिशियंटली बाय द नेटवर्क लेअर. का त्या नेटवर्क लेअरला हँडल करताना तुम्ही काय करतोय, स्मॉल पार्ट मध्ये करतोय. मग नेटवर्क लेअर काय करतोय, आता यांनी 1 2 3 4 अशी नंबरिंग देऊन स्मॉल पार्ट पुढे पाठवले तर नेटवर्क लेअरचा फक्त तेवढ्या स्मॉल पार्टला ऍड्रेसिंग करून पुढे पाठवत राहणे. ट्रान्सपोर्ट लेअर ऑल्सो अरेंज द पॅकेट टू बी सेंट इन सिक्वेन्स. हा काय करतोय, अरेंज द पॅकेट्स टू बी सेंट इन सिक्वेन्स. सिक्वेन्सनी का तुम्ही 500चं डिस्ट्रीब्यूट केलं, पहिले 100 नंतर दुसरे 100 तिसरे 100 असे 5 पार्ट केले. मग तुम्ही जो डेटा असेल पहिल्याला काहीतरी सिक्वेन्सनी नंबर द्यावा लागतो, 1 दुसऱ्याला 2 3 4 5 मग तो जाते नेटवर्क लेअरला. हे झालं ट्रान्सपोर्ट लेअरचं. ट्रान्सपोर्ट लेअर काय करतो आपला मेन डेटा ट्रान्समिशन कसा असतो, पॅरलल किंवा सिंगल. फंक्शन कोणते परफॉर्म करतो, मल्टिप्लेक्सिंग, सेगमेंटेशन, स्प्लिटिंग ऑन द डेटा इज डन बाय ट्रान्सपोर्ट लेअर. ऍप्लिकेशन कॅन बी रीड राईट. ट्रान्सपोर्ट लेअर ऍड्स हेडर इन्फॉर्मेशन डेटाच्या वरती. ट्रान्सपोर्ट लेअर ब्रेक जो मेसेज असतो किंवा जो डेटा असतो स्मॉल युनिट मध्ये ब्रेक करतोय आणि अरेंज कसं करतो, पॅकेट सेंड इन सिक्वेन्स. ट्रान्सपोर्ट लेअरलाच काही बुक मध्ये तुम्हाला किंवा लक्षात ठेवण्यासाठी प्रोसेस टू प्रोसेस लेअर म्हणून म्हटलं जातं. याच्यामध्ये आता 2 प्रोटोकॉल येतात डायग्राम मध्ये पाहिल्याप्रमाणे, TCP आणि UDP. TCP म्हणजे कनेक्शन ओरिएंटेड, UDP कनेक्शन लेस. आणि 4th लेअर आहे ऍप्लिकेशन लेअर. ऍप्लिकेशन लेअर मध्ये काय करतोय आपण, ऍप्लिकेशन लेअर कंटेन्स ऑल हायर लेवल प्रोटोकॉल फॉर कॉमनली रिक्वायर्ड यूजर सर्व्हिसेस लाईक.
हायर लेवल टॉपचा लेअर आहे. कॉमन सर्व्हिसेस कोणत्या याच्यात येतात, वेगवेगळे प्रोटोकॉल्स येतात. मग कोणकोणत्या सर्व्हिसेस पहा, TCP/IP specification describe lot of applications that were at the top of protocol stack. Some of them, for example, काही दिले, टेलिनेट, FTP, SMTP, DNS. टेलिनेट काय सर्व्हिस प्रोव्हाइड करते पहा, इट इज अ टू वे कम्युनिकेशन प्रोटोकॉल. टेली म्हणजे टेलिकम्युनिकेशन, जे तुम्ही फोनवर वगैरे बोलताय. इट इज अ टू वे कम्युनिकेशन प्रोटोकॉल विच अलाउज कनेक्टिंग टू द रिमोट मशीन, रन ऍप्लिकेशन ऑन इट. कशामध्ये, टेलिनेटमध्ये. त्यानंतरचा आहे तुमचा FTP. FTPचं वर्किंग काय, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. नावामधूनच मिनिंग कळण. इज अ प्रोटोकॉल that allow file transport among computer user connect over the network. फाईल कधी ट्रान्सफर करता येईल, पेन ड्राईव्ह मध्ये घेऊन, इकडं तिकडं नाही बरं का, आपण नेटवर्किंग शिकतोय. नेट कनेक्शन थ्रू तुम्ही एखाद्याला फाईल पाठवता असता तेव्हा कोणता येतोय तुमचा FTP. इट इज काय, इट इज अ रिलेबल, सिम्पल आणि इफिशियंट. त्यानंतरचा प्रोटोकॉल आहे SMTP. यालाच काय म्हणतोय, सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, which is used to transport electronic email. आणि तुमचं दिलं ईमेल ऍप्लिकेशन जेव्हा असतो तेव्हा कोणता प्रोटोकॉल, तुम्ही एखाद्याला मेल पाठवत असता तेव्हा SMTP. आणि त्याच्यामध्ये तुम्ही एखादी फाईल ट्रान्सफर करीत असताना तेव्हा कोणता, FTP आणि SMTP बोथ वर्किंग. ईमेल बिटवीन द सोर्स अँड डेस्टिनेशन डायरेक्ट व्हाया रूट. रूट का, तुम्हाला ईमेल ओपन केला, समोरच्याचा डायरेक्टली ईमेल ऍड्रेस माहिती आहे, डायरेक्टली तुम्ही ईमेल पाठवताय. त्यानंतरचा तुमचा DNS. DNS काय, सर्व्हिस प्रोटोकॉल याची डोमेन नेम सर्व्हर किंवा डोमेन नेम सर्व्हिस म्हणून. इट रिझॉल्व IP ॲड्रेस इनटू टेक्स्चुअल ॲड्रेस फॉर होस्ट कनेक्ट ओव्हर द नेटवर्क. याचं सिंपल सांगते, IP ॲड्रेस काय करतो, इंटिजर व्हॅल्यू देतो. IP ॲड्रेसचा फॉर्मॅट असतो. DNS काय, प्रत्येकाचे IP ॲड्रेस ठेवणं, लक्षात ठेवणं डिफरंट आहे. मग हा DNS प्रोटोकॉल काय करतो पहा, कोणती वेबसाईट असेल तर एक एक्सटेन्शन पुढे देऊन येतं, .com असन, .in असन, हे इझिली लक्षात ठेवायला जाते. .org असन, ऑर्गनायझेशन असेल तर, एज्युकेशन असेल तर .edu असतं. ह्यावेळी त्यासाठी हा आलेला आहे डोमेन नेम सर्व्हर. इट रिझॉल्व काय करतो, IP ॲड्रेस जो दिलेला असेल तुमची इंटिजर व्हॅल्यू, तुम्ही इंटिजर व्हॅल्यू अशा किती लक्षात ठेवणार, म्हणून हा काय करतो, टेक्स्चुअल ॲड्रेस म्हणजे टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये ॲड्रेस देतोय. कोणता, डोमेन नेम सर्व्हर. पहा मग वेबसाईटला जो IP ॲड्रेस असतो तो इंटिजर व्हॅल्यू मध्ये असतो, पण आपल्या समोर वेबसाईट आपण कशी लक्षात ठेवतो, www. वेबसाईटचं काहीतरी नाव पुढे एक्सटेन्शन असतं .com, .in. हा असतो तुमचा कोणता प्रोटोकॉल, DNS, डोमेन नेम सर्व्हर किंवा डोमेन नेम सिस्टीम. इट अलो peer entity to carry conversation. It define to end to end protocol. कशामध्ये ते एंड टू एंड दोन, ट्रान्सपोर्ट लेअर मध्ये TCP आणि UDP. आता परत हे लक्षातच ठेवायचं, अख्खा नेटवर्किंग किंवा कधी नेटवर्किंगचं विचारलं ना, कनेक्शन ओरिएंटेड म्हणलं तर कोणतं आलं पाहिजे, TCP. कनेक्शन लेस म्हणलं तर UDP. It is reliable connection oriented protocol which handle byte stream from source to destination without error and flow control. का विदाउट एरर आहे, कनेक्शन ओरिएंटेड आहे, डेटा पोहोचण्याची गॅरंटी आहे. कशामध्ये, कनेक्शन ओरिएंटेड मध्ये, म्हणजे विदाउट एरर आहे. आणि कोणताही फ्लो कंट्रोल, एकावर एक कोणताही डेटा रॅप होत नाही, पहिला प्रॉपरली पोहोचला तरच दुसरा जातोय. तसं UDPचं नाही, इट इज अनरिलायबल आहे, म्हणजे गॅरंटी नाही डेटा पोहोचण्याची. कनेक्शनलेस प्रोटोकॉल दॅट डज नॉट ऑन TCPs. मग सिक्वेन्सिंग अँड फ्लो कंट्रोल, फॉर एक्झाम्पल दिले, वन शुड रिक्वेस्ट रिप्ले काइंड सर्व्हिस. आता TCP/IP मॉडेलचे असे 4 लेअर आपण आता पाहिले. TCP/IP मॉडेलचे आता मेरिट्स, ऍडव्हान्टेज कोणते कोणते आहेत पहा. फर्स्ट ऍडव्हान्टेज आहे, इट ऑपरेट्स किंवा इट वर्क इंडिपेंडेंटली. हा मॉडेल कसं वर्क होतोय, इंडिपेंडेंटली होतोय. इट इज स्केलेबल. त्यानंतर क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. आता नेटवर्क म्हणलं आपण, क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर मध्ये वर्क होतोय. OSI पण त्याच्यामध्येच होतोय. सपोर्ट नंबर ऑफ रूटिंग प्रोटोकॉल्स.
वेगवेगळ्या प्रोटोकॉलचा सपोर्ट करतोय. कॅन बी यूज टू एस्टॅब्लिश कनेक्शन बिटवीन टू कम्प्युटर. याचं काम काय, आता नेटवर्क म्हणलं दोन कम्प्युटरमध्ये कनेक्शन होते, असे मेरिट आहे त्याचे. इंडिपेंडेंटली स्केलेबल क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर, नंबर ऑफ रूटिंग प्रोटोकॉलला सपोर्ट करतोय, कनेक्शन कसं एस्टॅब्लिश करतोय, टू नेटवर्क्स. नेटवर्किंगची डेफिनेशन. आता काही डिमेरिट्स आहेत. डिमेरिट्स कोणते आहेत पहा. In this, transport layer does not guarantee delivery of packets. Transport layer मधून कधी कधी डेटा लॉस होण्याची पॉसिबिलिटी असते. मॉडेल कॅनॉट बी यूज इन एनी अदर ऍप्लिकेशन. अदर कोणत्या ऍप्लिकेशनला यूज होत नाही. रिप्लेसिंग प्रोटोकॉल इज नॉट इझी. आपण जे आता वरती प्रोटोकॉलच्या सर्व्हिसेस पाहिल्या, अदर कोणत्या प्रोटोकॉल याच्यामध्ये ऍड किंवा रिप्लेस करताना इझिली नाहीये. It has not clearly separate its services, interfaces and protocol. TCP/IP परत एकदा रिपीट करते. TCP/IP मीन्स समजले का सगळ्यांना? हो किंवा नाही तर बोला. पहा, दोन मॉडेल पाहिलेत आपण, OSI आणि TCP. OSI मध्ये 7 लेअर होते, TCP मध्ये 4 लेअर. OSI चे 7 लेअर सांगा बरं एकदा. बोला. Physical layer, data link layer, network layer, transport layer, session layer, presentation layer, application. आणि सेंडर साइट असेल तर कोणता लेअर आधी येतो? ऍप्लिकेशन लेयर. आणि रिसीव्हर असेल तर फिजिकल लेअर. ठीक आहे. तसेच आता इकडे 4 लेअर आहे TCP मध्ये. आता प्रत्येकाच्यानुसार वेगवेगळे नाव येत आहे. होस्ट टू नेटवर्क म्हणलं जातं किंवा नेटवर्क ऍक्सेस लेअर. त्यानंतरच आहे इंटरनेट, यालाच म्हणलं जातं नेटवर्क. ट्रान्सपोर्ट लेअर आणि ऍप्लिकेशन लेअर. TCP मीन्स आता ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल. दोन याच्यापासून बनला. TCP एक प्रोटोकॉल आहे आणि IP एक आहे, म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल. नेटवर्क मॉडेल यूज इन करंट इंटरनेट आर्किटेक्चर. आता प्रोटोकॉलची डेफिनेशन तर चॅप्टर मध्ये पाहिली होती. प्रत्येक प्रोटोकॉलचं काही रूल्स रेग्युलेशन ठरलं असतं. डेटा कम्युनिकेट कसा कोणत्या वेळी कम्युनिकेशन होतंय. मग प्रोटोकॉल इज सेट अप रूल्स विच गव्हर्न एव्हरी पॉसिबल कम्युनिकेशन ओव्हर नेटवर्क. These protocol describe the movements of data between source to destination or the internet. आपल्याला आता जो डेटा पाठवायचा एका लोकेशन पासून दुसऱ्या लोकेशन पर्यंत पाठवायचा आहे, कशा थ्रू? नेटवर्क थ्रू. प्रत्येक कोणते वापरले जातात पहा. आपला पहिला आहे होस्ट टू नेटवर्क मध्ये कोणते येतात डिव्हाइसेस. इथं कोणताही प्रोटोकॉल वापरला जात नाही पहिल्या लेअरला. लॅन, पॅकेट्स, स्टॅट आणि ARPANET. सेकंड लेअर पासून प्रोटोकॉल येतात. नेटवर्क लेअर म्हणजे तुमचा इंटरनेट लेअरला कोणता येतो? IP प्रोटोकॉल. ट्रान्सपोर्ट लेअर मध्ये दोन प्रोटोकॉल येतात, TCP आणि UDP. UDP म्हणल्यावर कोणती सर्व्हिस प्रोव्हाइड करतो बरं? कनेक्शन ओरिएंटेड का कनेक्शन लेस? कनेक्शन लेस. अनरिलायबल, डेटा लॉस होण्याची पॉसिबिलिटी. आणि TCP म्हटल्यावर कनेक्शन ओरिएंटेड. ओके. हे दोन प्रोटोकॉल्स येतात. आणि ऍप्लिकेशन मध्ये फॉर एक्झाम्पल DNS समजले का? डोमेन नेम सर्व्हिस किंवा डोमेन नेम सिस्टीम. तुमचे जे कोणत्याही वेबसाईटच्या पुढे .com, .in जे एक्सटेन्शन असतात ते आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. म्हणजे त्याला IP ऍड्रेस पण असतात, पण IP ऍड्रेस इंटिजर व्हॅल्यू असतात. अशा कितीतरी इंटिजर व्हॅल्यू आपण लक्षात ठेवू शकत नाही, म्हणून आलेला आहे DNS. त्यानंतर आहे तुमचा SMTP ईमेल सर्व्हिस मध्ये, FTP फाईल ट्रान्सफर, टेलिनेट टेलिकॉम कम्युनिकेशन साठी. इथं सेकंड TCP IP रेफरन्स मॉडेल संपलं आहे. चॅप्टरचे 2 पॉइंट झालेले आहेत, OSI रेफरन्स मॉडेल आणि TCP IP. त्यानंतरच्या लेक्चरला आपण पुढच्या सोमवारचा कंपॅरिझन बिटवीन OSI आणि TCP पाहू.
आणि त्यानंतर चॅप्टरचा लास्ट पॉइंट आहे ऍड्रेसिंग. आता ऍड्रेसिंग देताना जे तुमचे फिजिकल ऍड्रेस, लॉजिकल ऍड्रेस कोणत्या वेळी देतात, जे तुम्ही कम्प्युटरला म्हणता ना मॅक ऍड्रेस वगैरे, ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये देतात, कसे देतात, पोर्ट नंबर कोणते वेल नोन, कोणते रिझर्व्ह आहे, कोणते युजर डिफाईन आहेत, हे सगळं आपण पाहणार आहोत आणि मग त्यानंतर चॅप्टर एंड होईल.